नमस्कार. आज आपण कोणत्याही प्रकारचा इसेन्स न वापरता किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर न करिता मस्त गुलाब कलिंगड सरबत बनवणार आहे. याला मोहब्बत का शरबतसुद्धा म्हटलं जातं. हे उन्हाळ्यासाठी एक अत्यंत थंडगार, हायड्रेटिंग आणि आरोग्यदायी पेय आहे, जे की शरीराला नैसर्गिक थंडावा देते. हे गुलाब सिरप आणि ताज्या कलिंगडाचे तुकडे एकत्र करून तयार केलं जातं, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला मग पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नैसर्गिकरित्या गुलाबाचे सिरप तयार करायचे आहे. त्यासाठी इथे मी 7 ते 8 गुलाबाची फुले घेतलेली आहेत. आता आपल्याला याच्या पाकळ्या देठापासून वेगळ्या करायच्या आहेत, कारण आपण याचा देठ घेणार नाही. देठ घेतला तरी चालतो, परंतु चवीमध्ये नॉर्मल बदल जाणवतो. म्हणजे गुलाबाचा देठ हा कडवट चवीचा आहे, त्यामुळे गुलाबाचा देठ सिरप तयार करताना घेतला जात नाही. तर बघा, सगळे गुलाब मी देठापासून वेगळे केले. एक गुलाब फक्त मी गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर बघा, पाकळ्या मी स्वच्छ धुवून घेतल्या. आता सिरप बनवूया. त्यासाठी कढईमध्ये 1 कप पाणी घेतले. आता पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या घालूया. तर या पाकळ्या आपल्याला मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिट उकळवून घ्यायच्या आहेत. पूर्णपणे पाकळ्यांमधील अर्क निघेपर्यंत या पाकळ्या उकळवून घ्यायच्या आहेत. तर हा तयार होणारा सिरप आपण केक बनवण्यासाठी, कोणत्याही प्रकारचा सरबत बनवण्यासाठी, तसेच लस्सी, आईस्क्रीम, मस्तानी, रबडी बनवण्यासाठी वापरू शकतो. तर बघा, 5 ते 6 मिनिट मी या पाकळ्या उकळवून घेतल्या. बऱ्यापैकी पाकळ्यांमधील अर्क निघालेला आहे, बघू शकता. आता गॅस बंद करूया. आता हे सिरप आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. हे सिरप तुम्हाला खूप जास्त डार्क दिसत असेल, परंतु अर्ध्या 1 तासाने हे सिरप आहे त्या नॉर्मल गुलाबी कलरमध्ये दिसेल. पुढे त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेलच. तर बघा, पाकळ्यांपासून हे सिरप मी वेगळं केलेलं आहे. आता हे सिरप 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. तर हे सिरप आपण फ्रीजमध्ये 20 ते 25 दिवस स्टोअर करू शकतो. अजिबात खराब होत नाही. तर बघा, कलिंगड कट करूया. तर कलिंगड ताजे आहे का ओळखण्यासाठी वाजवून बघा, किंवा त्याचा देठ साधारण हिरवट असेल तरच ते कलिंगड ताजे आहे. तर बघा, कलिंगड कट केले. आता यातील एका भागाचा सरबत बनवूया. त्यासाठी कलिंगड्याचा गर आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता. ज्यावेळेस आपण कलिंगड्यामधील गर काढून घेतो, त्यावेळेस ज्या निघालेल्या साली आहेत, त्याचा उपयोग आपण फेस मास्क बनवण्यासाठी करू शकतो. तर बघा, याचे तुकडे करून घेतले. आता आपल्याला याच्या बिया होता होईल तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही सुरीच्या किंवा काटा चमचेच्या मदतीने या बिया काढून घेऊ शकता. तर बघा, काही वेळातच मी सगळ्या बिया काढून घेतल्या. आता यामध्ये 2 चमचे साखर घालूया. जास्त साखर घालायची गरज नाही. त्यानंतर 7 ते 8 पुदिन्याची पाने. पुदिना घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असेल तरच घाला. त्यानंतर अर्ध्या लिंबूचा रस घातलेला आहे. आता हे ज्यूसर किंवा मिक्सरला बारीक करून घेऊया.
बारीक करून घेतल्यानंतर गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गाळून घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारचा कण राहणार नाही, त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाळून घ्या। तर या ठिकाणी तुम्ही पुरण बारीक करायची जी चाळणी असते ना, तिचा वापर गाळून घेण्यासाठी करू शकता। तर बघा, गाळून घेतल्यानंतर इथपत चोथा निघालेला आहे। तर सेम पद्धतीने मी सगळा चोथा काढून घेतला। तर बघू शकता, अर्ध्या कलिंगडपासून आपण अर्धा लिटर रस काढून घेतलेला आहे। आता आपल्याला गार्निशिंगसाठी यामध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्यानंतर 2 ते 3 पुदिन्याची पाने आणि अर्धा लिंबू घातलेला आहे। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला बर्फ घालायचा आहे। तसेच आपण जे तयार केलेला रोज सिरप किंवा गुलाबाचा अर्क होता तो देखील घालूयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये 2 चमचे 4 चमचे अर्क घालू शकता। तर तुम्हाला याच्या कलरमध्ये बदल जाणवलाच असेल। बनवला तेव्हा खूप जास्त डार्क होता, आता साधारण नॉर्मल गुलाबी कलर दिसत आहे। सगळे साहित्य घालून झाल्यानंतर 9 ते 10 मिनिट सरबत रेस्टसाठी ठेवूया। तर 9 ते 10 मिनिट नंतर सरबत पिण्यासाठी तयार आहे। हा सरबत खरंच खूप भारी लागतो। विश्वास बसत नसेल तर बनवून बघा। बनवून पिल्यानंतर कमेंट करून सांगा मोहब्बत का शरबत कसा झाला होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिकरित्या गुलाब कलिंगड सरबत बनवलेला आहे। जर तुम्हाला आजची आरोग्यदायी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।